नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार आणि सत्ताधारी एकंदरीतच काय सध्याची परिस्थिती आहे कांद्या भावासंदर्भातील संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. सत्ताधारी पायदळी तोडल्याचा तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळतात, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आज कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत वाया जात आहे. अशा गंभीर परिस्थितीत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीत जाऊन कांदा प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असताना ते फक्त मौन बाळगून आहे. त्यावेळी विरोधक देखील शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नावर लढा देण्याऐवजी राजकीय पोळ्या भाजण्यात व्यस्त आहे, असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि सलग 10 वर्षे केंद्रीय कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून कांद्याच्या घेतलेल्या भावावर तातडीने निर्णय घ्यायला लावणे शक्य आहे, परंतु त्यांना तसे केले नाही आणि उलट नाशिकमध्ये मोर्चे, रास्ता रोको काढून शेतकऱ्यांना फक्त भावनिक करण्याचे राजकारण हे करत आहे. हे दाखवते की सत्ताधारी असो की विरोधक, कुठल्याही पक्ष शेतकऱ्यांना प्रश्न मुळातून सोडवायचा नसतोय आणि नाहीत. डिसेंबर 2023मध्ये केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी केली होती आणि त्यावेळी शेतकरी प्रचंड अडचणीत आले, पण शरद पवार साहेब दिल्लीत जाऊन ती बंदी हटवण्यात झटले नाही. त्याऐवजी नाशिकच्या चांदवडमध्ये रास्ता रोको करून जाहीर सभा घेतली. त्या आंदोलकांना राजकीय फायदा, विरोधकांना लोकसभेत सहानुभूतीचा रूपाने मिळाला, पण शेतकऱ्यांना काहीच हाती लागले नाही. आज नेमके तसेच घडले आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा अहंकार झाल्याने ते शेतकऱ्यांच्या पायदळी तुडवत आहे, तर विरोधक शेतकऱ्यांना जखमीवर मीठ चोळत आहे. शेतकऱ्यांना प्रश्नाचा उपयोग फक्त निवडणुकीच्या मत मिळवण्यासाठी केला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना राग आणि नाराजी भांडवल म्हणून वापरण्याची विरोधी पक्षांचा डाव आहे, हे आता शेतकऱ्यांना स्पष्ट दिसू लागले आहे. थोडक्यात सांगायचे तर शेतकऱ्यांच्या घामाचे आणि श्रमाचे चीज राजकारणी करत आहे. शेतकऱ्यांचा फक्त राजकीय प्याध्यासाप्रमाणे वापर करून त्यांना प्रश्नाची खरी सोडवणूक कोणीही करत नाही. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक घोटाळे होत आहे, असे भारत दिघोळे यांनी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी, ही अपडेट, ही घडामोड तुम्ही शेअर कराल अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बद्दल भेटू माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत थांबतोय. महाराष्ट्र जय श्री. धन्यवाद.